याच्या आधी कोणाला दाखवलं? डॉक्टरांना दाखवलं? कमरापासून डावा पाहिजे असं दुखतो ना. आता इथून हा खूप दुखतो. तिला बघताय ना तिकडे दुखतो. माझी पाय तिरपी झाली. माझी पाय तिरपी झाली. इकडे बघा माझ्याकडे तुमच्या कमरामध्ये L4 5 मध्ये गॅप, L4 5 मध्ये जास्त. ह्या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले. हां, आता याच्यापैकी कार्टिलेज आहे म्हणजे गादी ती बऱ्यापैकी बाहेर आल्यामुळे ही नजर गेली. इथून रक्तपुरवठा खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटीला, टाचीला होत नाही. म्हणून कमरापासून डावा पाय दुखतो, जड पडतो, रोज लागते, कळ लागते. त्याच्यामुळे जास्त उभं राहता येणार नाही, जास्त मांडी घालता येणार नाही, जास्त गुडघ्यावर बसता येणार नाही, जास्त चालता येणार. असं बैठ पकडून उठायला गेलं ना ह्याच्यात ताकदच वाटत नाही. तेच आता जेव्हा मनका जागेवर जाईल, हो, त्याच्यानंतर गादी जागेवर येईल, नस चालू होईल, त्याच्यानंतर शिकवलं. पण याला इथून पुढे नियम आहे. इथून पुढे आयुष्यभर 20 किलोच्या पुढे वाकून वजन नाही उचलायचं, पालतं नाही झोपायचं. 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन नाही उचलायचं. गाडी मोटरसायकल मोपेड चालवतो बिना बेल्टची गाडी चालवायची. आता हे दुखून झालं आयुष्यभर. असं एकदा BP डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो, पण तो मरेपर्यंत बरोबर. तसा मणक्याचा आजार पण एकदा लागला तो मरेपर्यंत असतो. त्याला तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन पण नियमात राहायचं. तुम्ही नियमच माहिती नाही राहत. पहिले 1-2 किलोमीटर चाललं होतं, थोडं हळूहळू मग ते भरून भरायला सुरुवात होती. हां, ते दुखायला सुरुवात. ते व्यायाम पण करता घरी. मी आपण वेट लिफ्टिंग चालणार नाही, वाकून चालणार नाही माझं. पण वजन उचलतात 10-20 किलोचं वजन आहे ते चालणार नाही बिना वेळ चालणार. सायकलिंग करतो 10 किलोमीटर. हा पाय सुकला गेला का? हो, तेच वाटायला लागलं. मी अजून चुकायला जास्त करतो. याला ज्या आजाराला ज्या चुका नको त्याच तुम्ही करता. आता तुम्ही कल्पना दिली म्हणून आम्हाला माहित झाली. आता ते जसं एका डायबिटीज पेशंट आहे म्हणजे गोळी खाऊन मग साखर खाली तर डायबिटीज वाढणार का ना. खालचं काय सर, खालचं सर, रिलॅक्स. सेम पोझिशन. पाय इकडे 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 तिकडं इकडे पाय मिळत करा. खालचा पाय सर. सुजय रिलॅक्स. पूर्ण पालतो एक मिनिट असं. पालतो पूर्ण चालतं. आणि सर बरं का सर सकाळी उठलो ना, समजा आपण उठलो, आपण पाठ मोडतो ना, जर ह्या बाजूला जर मोडली जर आवाज आला तर त्या दिवशीने दुखत आपण मोडायचं नाही, अजून वाढतं ते. असं करतो ना आपण, करायचं नाही. त्याला मी एक्सरसाइज देतो काही करायची, त्याच्याने दुखणं वाढतं. नाही सिंगल आहे, सगळं करतो. हात मागे गरम पाणी काय ते पाणी
बनलं पाहिजे ना. काय काय सोय दोन्ही काय आहे का? नाव काय काय सर मॅडम आहे ना तिथं?